वयोवृद्ध आईचं म्हातारपण पाहून आणि तिची असहाय्यता आणि मजबुरी पाहून मुलाने आणि सुनेने आईला खूप त्रास दिला. एक दिवस तर मुलाने त्याच्या आईच्या मुस्काटात मारली. परंतु या सगळ्यांची किंमत त्याला किती मोठी मोजावी लागेल याची त्याने कल्पना देखील केली नव्हती. स्वयंपाकघर भांड्यांनी भरलेलं होतं. 60 वर्षांची सावित्रीजी जमिनीवरती बसलेली होती, जी एकेकाळी शाळेत मुलांना पेन कसे धरायचे हे शिकवत होती. आता तीच थरथरत्या हाताने घाणेरडी भांडी घासत होती. तिची पाठ असह्य वेदनेने दुखत होती. म्हातारपण आणि अशक्तपणामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्या कपाळावरून घाम टपटपत होता आणि तो भांड्यांच्या पाण्यामध्ये मिसळत होता. तेवढ्यात पाय आपटत तिची सून प्रिया स्वयंपाकघरामध्ये शिरली आणि तिचा चेहरा उग्र होता आणि तिच्या हातात एक स्वच्छ पांढरी साडी, जी मोलकरणीला दिली जाते, आणि सोबतच एक पांढरा हरपण होता. प्रियाने काहीही न बोलता ते कपडे सावित्रीच्या तोंडावरती फेकले आणि ओरडून म्हणाली, हे म्हातारे, तू या भांड्यांशी किती काळ खेळत बसणार आहेस? चल उठ. सावित्रीजी घाईघाईने उभ्या राहिल्या आणि तिचे हात साबण पाण्याने माखलेले होते ते धुतले. सावित्रीजी म्हणाली, काय झालं सुनबाई? मी तर फक्त भांडी घासत होते. मग प्रिया नाक मुरडत म्हणाली, भांडी सोड. आज संध्याकाळी घरात एक मोठी पार्टी आहे. शहराचे वरिष्ठ अधिकारी येत आहेत. तेव्हा तुला हे फाटके कपडे घालून त्यांच्यासमोर येण्याची काहीच गरज नाही. त्याने माझी बदनामी होईल. प्रियाने जमिनीवरती पडलेल्या पांढऱ्या अर्पणकडे बोट दाखवत म्हणाली, हे घाल. हा वेटरचा गणवेश आहे. आज रात्री तुला पाहुण्यांना ज्यूस आणि स्टार्टअप वाढावे लागतील. सावित्रीजी स्तब्ध झाल्या. तिचे अश्रू डोळे भरून आले होते. सावित्रीजी म्हणाली, सुनबाई, मी पाहुण्यांसमोर वेटर बनायचे का? मी तुझी सासू आहे, अमनची आई आहे आणि एक निवृत्त शिक्षिकाही आहे. लोक काय म्हणतील? प्रिया मोठ्याने हसली. तिच्या हास्यात इतके विष होते की सावित्रीजींचे हृदय टोचले गेले. शिक्षक? अरे, ज्या दिवशी तू तुझे 40 लाखांची पेन्शन माझ्या नवऱ्याच्या नावावरती केली, त्याच दिवशी त्याच शिक्षिकेचं निधन झालं. आता तुझी जागा या घरात फक्त एक मोकळी दासीसारखी आहे. आणि राहिलेला प्रश्न लोकांचा, तर ते काय म्हणतील? मी त्यांना आधीच सांगितलं आहे की तू एक गरीब आणि सोडून दिलेली निवृत्त स्त्री आहेस, जिच्यावर आम्ही दया दाखवून तिला कामावर ठेवले आहे. सावित्रीजी थरथरत कापू लागल्या. सावित्रीजी म्हणाली, नाही सुनबाई, मी हे करू शकत नाही. मी एका कोपऱ्यात लपून राहीन, पण मी वेटरचं काम कधी होणार नाही. माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आता उच्च पदस्थ अधिकारी झाले आहेत, जर ते येथील कोणी मला ओळखले तर? हे ऐकून प्रियाचा राग 7व्या आसमानाला भेटला. तिने पोवडे होऊन सावित्रीजीचे केस, जे घामाने चिघट झाले होते, ते तिच्या मुठीत धरले आणि म्हणाली, जर तुला कोणी ओळखले तर सांग की तू एक अशिक्षित मूर्ख बाई आहे. आणि ऐक, जर तू हा ड्रेस घातला नाही आणि संध्याकाळी ट्रे घेऊन बाहेर आली तर शपथ घेऊन सांगते, उद्यापासून तुला या घरातून शिळे अन्न देखील मिळणार नाही. मग रस्त्यावर जाऊन भीक माग. आत्ताच तू ठरव की तुला भीक मागायची आहे की ह्या घरात राहायचं आहे. तेवढ्या स्वयंपाकघराच्या दाराशी अमन दिसला. त्याने सूट आणि बूट घातला होता. त्याला पाहताच सावित्रीजींच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तिला वाटले तिचा ज्याला तिने कधीच तिचे बोट धरून चालायला शिकवले होते, तो त्यांना वाचवेल. सावित्रीजी रडत म्हणाली, अमन बाळा, बघ ना, सुनबाई मला मोलकरीण बनवू इच्छिते. ती मला पाहुण्यांसमोर वेटर बनवू इच्छिते. तू तिला थांबवली पाहिजे. मी तुझी आई आहे ना बाळा. अमनने त्याच्या मनगटावर बांधलेले महागडे घड्याळ, जे त्याने त्याच्या आईच्या पैशानेच विकत घेतले होते, त्याने त्याच्यात बघितले आणि नंतर त्याच्या आईच्या अश्रूंकडे बघितले आणि एक उसासा टाकून प्रियाच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि उदासीनपणे म्हणाला, आई प्लीज, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझा नवीन करार होणार आहे. प्रिया बरोबर बोलत होती. तू नेहमी घरात मोकळी बसतेस. आज पाहुण्यांना पाणी पाजलं तर कोणता डोंगर कोसळेल. सावित्रीला असं वाटलं जणू कोणीतरी तिचा गळाच दाबला आहे. मग सावित्रीजी म्हणाली, बाळा,
तुला लाज वाटत नाही का? तू तुझ्या आईला वेटर बनवशील का? अमनने रागाने स्वयंपाकघरातील स्लॅबरवर हात आपटला. लाज लाज तर मला वाटते आई, की तू माझी आई आहेस. हे जगाला सांगताना तुझी अवस्था बघ. तू एकदम भिकारी आणि मूर्ख बाई दिसतेस. म्हणून हा ड्रेस शांतपणे घाल आणि सावधान. जर तू माझी आई आहेस हे कोणाला सांगितलेस तर तू फक्त फक्त सावित्रीबाई आहेस, ह्या घरातील एक मोलकरीण. समजलं? असं म्हणत अमनने प्रियाच्या हातातून पांढरी साडी घेतली आणि सावित्रीवरती फेकली आणि म्हणाला, तयार हो आणि लवकर हॉलमध्ये ये. जर तू एकही चूक केलीस तर मी तुला म्हातारपणी घराबाहेर काढीन. हे बोलून नवरा बायको तेथून निघून गेले. आता स्वयंपाकघरात फक्त शांतता होती आणि नळातून टपकणाऱ्या पाण्याचा आवाज येत होता. हजारो मुलांचे भविष्य घडवणाऱ्या सावित्रीजी आज त्यांच्या स्वतःच्या मुलाने दिलेला पांढरा कफन हातात घेऊन मोठ्याने रडू लागली. तिचा विवेक ओरडला, हे देवा, माझ्या शत्रूलाही असे मूल देऊ नकोस. मी वाज असतीस तर बरे झाले असते, असे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि ते दिवस आठवू लागले. 6 महिन्यांपूर्वीची ती रात्र सावित्रीजींना आठवली. संध्याकाळचे 5 वाजले होते. तोच दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा दिवस होता. पण तिला माहित नव्हते की ती रात्र तिच्या विनाशाची सुरुवात आहे. त्या दिवशी सावित्री देवी खूप आनंदी होत्या. 35 वर्ष सरकारी शाळेत शिकवल्यानंतर आज तिची निवृत्ती झाली होती. तिच्या हातात तिच्या आयुष्यातील बचत, पेन्शन आणिचा लाख रुपयांचं भविष्य निर्वाह निधी म्हणजे PFचा चेक असलेली एक फाईल होती. ती आनंदाने घरात शिरली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. आत येता सावित्रीजी म्हणाली, आता अमन सुनबाई बघ, आज मला माझे पैसे मिळालेले आहेत. माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. आईचा आवाज ऐकून अमन आणि प्रिया त्यांच्या खोलीतून बाहेर आले. त्यांची नजर सावित्रीजींवर होती, पण डोळे तिच्या चेहऱ्यावर नव्हते, तर तिच्या हातातल्या चेकवर होते. अमनने रक्कम पाहताच लगेच आईचे पाय धरले आणि गुडघ्यावर बसला आणि खोट्या प्रेमाने उत्साहाने म्हणाला, आई, तू महान आहेस. तुला माहित नाही तू काय केलं आहेस. आता माझं स्वप्न पूर्ण होईल. मी माझा स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करेल. मग बघ आई, मी तुला राणीसारखं वागवेल. मी तुला या छोट्याशा घरातून बाहेर काढून एका भव्य बंगल्यात नेईल. प्रिया ही मागे नव्हती. ती पण धावत आली आणि सावित्रीजींच्या खांद्यावर मालिश करू लागली आणि तिचे ओठ दाबत म्हणाली, हो आई, आई, तुम्ही आता काळजी करू नका. आता तुम्हाला विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. घरातील सर्व कामे मी करेल आणि सेवाही करेन. तुम्ही फक्त हा चेक अमनच्या नावावरती करा, जेणेकरून तो व्यवसायात गुंतवणूक करू शकेल. सावित्रीजी ज्या एक शिक्षिका होत्या आणि जगाला ज्ञान देत होत्या, त्या तिच्या प्रेमामुळे तिच्या घरात अज्ञानी झाल्या होत्या. तिला तिच्या मुलाच्या शब्दात प्रेम आणि तिच्या सुनेच्या शब्दात सेवा दिसली. सावित्रीजी म्हणाली, हे बघ बाळा, मी पैशांचं काय करू मला माहित नाही. मी फक्त माझ्या म्हातारपणात प्रेम आणि आधार हवा आहे. तुम्ही दोघी आनंदी राहा. तीच माझी एकमेव संपत्ती आहे. थरथरत्या हाताने तिने 40 लाख रुपयांचा चेक अमनकडे दिला. त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण तिला कल्पनाही नव्हती की तो चेक नाही तर तिचे स्वातंत्र्य देत आहे. जणू तिने तिच्या पाठीचा कणा काढून तिच्या मुलाच्या हातात दिला होता. चेक मिळाल्यानंतर फक्त एका आठवड्यातच घराचे रूपांतर झाले. अमनने त्या पैशांतून शहरातील एका आलिशान भागात एक मोठा आलिशान बंगला खरेदी केला. ज्या दिवशी ते त्यांच्या नवीन घरात राहायला गेले, त्या दिवशी सावित्री जी खूप आनंदी होती. ती खोलीतल्या सोफ्यावर बसणार इतक्यात प्रियाने आडवले. अरे आई, तू इथे कुठे बसत आहेस? तुझे कपडे घाणेरडे आहेत, त्यामुळे नवीन सोफा खराब होईल. तू आतल्या छोट्या खोलीत जावे. सावित्रीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, पण सुनबाई, मी तर आत्ताच अंघोळ केली आहे. मग? प्रिया उद्धटपणे म्हणाली, वाद घालू बसू नकोस. आणि हो, आजपासून तू स्वयंपाक करशील, कारण आता मी या मोठ्या घराची मालकीण आहे. मला किटी पार्टी आणि जिमला जावे लागते. माझ्याकडे स्वयंपाक करण्यासाठी वेळ नाहीये. सावित्रीजींनी अमनकडे पाहिलं आणि म्हणाली, अमन, तू तर म्हणाला होतास की तू मला राणीसारखं ठेवशील. अमन, जो त्याच्या नवीन लॅपटॉपमध्ये व्यस्त होता, तो चिडून म्हणाला, आई, राणी असणं म्हणजे बेड खराब करणं किंवा तोडणं नाहीये. जर तुझं शरीर हालचाल करत राहिलं तर तू आजारी पडशील. प्रिया जे सांगत आहे ते शांतपणे कर.
मला कामावर लक्ष केंद्रित करू दे. तुम्ही दोघी मला घरातील कामात ओढू नका. राणी बनवायचं ते वचन काही दिवसात दासीच्या वास्तवात बदलले. हळूहळू ती तिचे जेवणाच्या टेबलावर जेवण करणेही बंद करण्यात आले. पाहुण्यांसमोर येण्यास मनाई करण्यात आली आणि आजची परिस्थिती अशी आली आहे की तिला वेटर बनवण्यास भाग पडले जात आहे. स्वयंपाकघरात बसलेल्या सावित्रीजीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे डोळे आता अश्रूंनी नव्हे तर पश्चातापांनी भरलेले होते. ती स्वतःशी कुजबुजली, जर मी ते पैसे माझ्याकडेच ठेवले असते तर आज माझा मुलगा माझा स्वतःचा असता आणि आज माझ्याकडे हा गणवेश आला नसता. माझा स्वाभिमान जसाच तसा राहिला असता. इतक्यात बाहेरून प्रियाचा आवाज ऐकू आला, ए म्हातारे, तू तयार झाली नाही, पाहुणे येत आहेत. सावित्रीजीने थरथरत्या हाताने पांढरा फण उचलला आणि घालायला सुरुवात केली. ती मनात एकच प्रार्थना करत होती की देवा, आज माझी इज्जत वाचव. माझ्या विद्यार्थ्याला असं पाहून देऊ नको. पण आज रात्रीसाठी देवाची वेगळीच योजना होती. तिचं लक्ष डगलेल्या भांड्यांवर पडलं. मग तिने डोळे फिरू लागले आणि तिला चक्कर येऊ लागली. तिने तिच्या कपाळावरती हात लावला तर ते तापाने जळत होते. त्यामुळे तिला रडावेसे वाटत होते. पण नंतर तिने नकार देण्यास निर्णय घेतला. म्हणून ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. बाहेर प्रिया तिच्या किटी पार्टीतील श्रीमंत मैत्रिणींसोबत सोप्यावरती बसली होती. सर्वजण गप्पा मारत हसत होते. तेवढ्यात सावित्री देवी आत आली. तिचे कपडे जीर्ण झाले होते. साडीचा पदर घाणेरडा झाला होता आणि केस विस्कटले होते. तापामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिचे शरीर थरथर कापत होते. ती भिंतींचा सहारा घेऊन मोठ्या कष्टाने उभी राहिली. ती आत येताच प्रियाच्या एका मैत्रिणीने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. अरे प्रिया, ही कोण आहे? तिचा खूप वाईट वास येत आहे. ही तुझी नवीन मोलकरीण आहे का? प्रियाने सावित्रीजींकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिलं आणि हसून म्हणाली, अरे नाही सखी, ती तर मोलकरीण नसती तर किमान तिला स्वतःला स्वच्छ ठेवू शकली असती. ही माझ्या नवऱ्याची जुनी जबाबदारी आहे आणि जी आम्ही ओढत आहोत. सर्व मैत्रिणी हसायला लागल्या. सावित्रीजींचे मन तुटले होते, पण आजाराने त्यांना असह्य केले होते. सावित्रीजी खोकत आणि हात जोडून म्हणाली, सुनबाई, मला काल रात्रीपासून खूप ताप येत आहे. माझे शरीर पण दुखत आहे. आज भांडी धुण्याची हिंमत होत नाहीये. आज आपण मोलकरणीला बोलवू शकतो का? की आज थोडी विश्रांती घ्यावी म्हणते. हे ऐकून प्रियाच्या संपूर्ण शरीराला आग लागली. तिने हातातला चहाचा कप सावित्रीजींकडे झटकला. चहा सांडला आणि तिच्यावर पडला. गरम चहा तिच्यावर पडता सावित्रीजी ओरडली. तिच्या मैत्रिणी थोडे आश्चर्य वाटले, पण तीच प्रिया तिच्या मैत्रिणींसमोर ओरडू लागली, वा दासी, वा सखियो, जरा नवाब दादीकडे बघा. तर म्हातारे, तू वेडी झाली आहेस का? दासी ठेवण्याची तुझी हीच ऐपत आहे का? खिशात एक पैसा नाही आणि हुकूम तर बघा राणीचे. प्रिया सावित्रीजवळ गेली आणि बोट हलवून म्हणाली, तेच लाख रुपये देऊन तू काय उपकार केले नाहीत? ते तर अमनचा हक्क होता. एखादी भीक दिली नाही. पैसे दिले म्हणून तू काय आयुष्यभर इथे बसून मोफत जेवण करशील का? या घरातील काम नियम ऐक. नो वर्क नो फूड काम नाही तर अन्नही. जर तुला ताप असेल तर तू मरून का जात नाहीस? निदान आम्ही काही पैसे तर वाचू. प्रियाच्या शब्दाने सावित्रींच्या डोळ्यात पाणी आले. गरम चहाच्या जखमेपेक्षा जास्त जखम तिचे शब्द देत होते. सावित्रींच्या चेहऱ्यावर चहा पडल्याने लाल टिपके तयार झाले. ते आणि ती जमिनीवरती वेदनेने कुडकुडत होती. तरी तिने बोलण्याचा प्रयत्न केला. मुली, मी तुझी सासू आहे, अमनची आहे. नेहमीच तुला माझी मुलगी मानत आले आहे. आज मला बरं वाटत नाही. प्रियाने तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली, अरे प्लीज, हे सून मुलगी वगैरे नाटक बंद कर. तू माझी सासू होतीस जोपर्यंत तुझ्याकडे पैसे होते. आता तू या घरची बिनपगारी मोलकरीण आहेस आणि मोलकरीण आजारी पडत नाही, त्या फक्त काम करतात. आता जा आणि स्वयंपाकघरात पडलेल्या भांड्यांचा डोंगर साफ कर आणि ऐक, सर्व भांडी धुतल्याशिवाय तुला नाश्त्याचा एक तुकडाही मिळणार नाही. जरी तू बेशुद्ध पडली तरी चालेल. तेवढ्यात पायऱ्यांवर पावलांचा आवाज आला. सूट बूट घातलेला अमन तयारी करून खाली येत होता. सावित्रीजींचे डोळे चमकले. तिच्या मनात आईचे हृदय होते. तिला वाटले की तिचा मुलगा त्याच्या बायकोला थांबवेल, तिला काहीतरी बोलेल, म्हणून ती अमनकडे वळाली. अमन बाळा, बघ सुनबाई काय म्हणत आहे. मला खूप ताप आला आहे आणि ती मला भांडी धुण्यास सांगत आहे. नाही
नाहीतर मी मला जेवण देणार नाही असे म्हणत आहे. मी तुझी आई आहे ना, आणि तुझी गुरु पण आहे. अमन आरशासमोर उभा राहिला आणि त्याचा टाय जोडू लागला. त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. उलट अमन खूप थंड आणि क्रूर स्वरात म्हणाला, आई, इतक्या सकाळी सकाळी असे ओरडू नकोस. प्रिया बरोबर बोलत आहेस. या क्षणाला मोलकरणीला ठेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. सर्व पैसे संपले आहेत. ते व्यवसायात गुंतवले आहेत. आणि तरीही डॉक्टर म्हणतात की म्हातारपणात शरीर हालचाल करत राहणे चांगले असते. घरी बसल्याने तुझे शरीर सुस्त होईल आणि तू आजारी पडशील. जर तू तुझे हात आणि पाय थोडे हलवले किंवा भांडी धुतली तर तुझे आरोग्य चांगले राहील. सावित्रीजी स्तब्ध राहिल्या. बाळा, तू हे तुझ्या आजारी आईला सांगत आहेस. अमन त्याच्या घड्याळाकडे पाहून चिडून म्हणाला, आई, आता भावनिक नाटक हे थांबव. आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. प्रिया जर काम करत नसेल तर तिला खरोखर जेवण देऊ नकोस. खूप आळशी झाली आहे. अमन त्याच्या आईला स्पर्शता किंवा तिच्या तब्येतीबद्दल न विचारता ऑफिसला निघून गेला. प्रियाने तिच्या मैत्रिणींकडे पाहिलं आणि टाळ्या वाजवल्या आणि हसली. बघितलं म्हातारी, तुझ्या मुलालाही तुझी काळजी वाटत नाही. आता निघ लवकर स्वयंपाकघरात. सावित्रीजींनी हजारो मुलांना मातृपितृ देवो भव, पालक हेच देव आहेत, हा धडा शिकवला होता. पण आज तीच सावित्रीजी स्वतःच्या मुलाच्या घरात झालेल्या अपमानाला कंटाळून घाण भांडी स्वच्छ करण्यासाठी वेदनेने रडत स्वयंपाकघराकडे धावली. सावित्री डळमळीत पावलाने स्वयंपाकघरात शिरली. तिच्या मागे असणाऱ्या खोलीतून प्रिया आणि तिच्या मैत्रिणींचे हास्य ऐकून येत होते आणि तिच्या हृदयावर आदळत होते. स्वयंपाकघरातील सिंक भांड्यांमध्ये घाणेरड्या भांड्यांचा डोंगर उभा होता. तेल, मसाले आणि उरलेल्या वासाने भरलेल्या प्लेट्स होत्या. सावित्रीजींचे डोके तापाने दुखत तिला सिंक जवळ उभे राहता आले नाही आणि ती तिथेच थंड ओल्या जमिनीवरती बसली होती. तिच्या थरथरत्या हाताने पाहिलं, हे तेच हात होते ज्यांनी एकेकाळी खडू आणि डस्टर धरले होते. आज ह्याच हातांनी हजारो मुलांचे भविष्य घडवले होते आणि आज त्याच हातात घासणी आणि राख धरली होती. तिने नळ चालू करताच थंड पाण्याचा स्पर्श तिला तापाने जाळत असलेल्या बोटांना झाला आणि तिला असे वाटले की जणू एकाच वेळी हजारो सुयांनी तिच्या बोटाला टोचले आहे. सावित्रीजींनी रडत रडत एक घाणेरडा तवा उचलला आणि तो घासायला सुरुवात केली. पण तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, ज्यांना ती रोखू शकली नाही. आणि सावित्रीजी भांड्यांची डोके आपटत आणि रडत म्हणू लागली, हे देवा, हा कसला तुझा न्याय आहे. मी आयुष्यभर मुलांना शिकवले आणि की मातृदेवो भव, पितृदेवो भव, पालक हेच त्यांचे देव आहेत. आणि आज माझा स्वतःचा मुलगा, माझा स्वतःचा गर्भ मला देवासारखं नाही तर ओझे समजत आहे. तिचे अश्रू वाहू लागले आणि ते भांड्यांच्या साबणांच्या पाण्यात मिसळत होते. सावित्रीजी कुजबुजली, अमन, तू लहान असताना जेव्हा तुला ताप यायचा तेव्हा मी रात्रभर तुझ्या अंगावर ओल्या पट्ट्या बांधायचे. माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून मी तुला माझ्या मांडीवर धरून रात्रभर बसवायचे. आणि आज तुझी आई 102 अंशाच्या तापाने मरत आहे आणि तू म्हणत आहेस की काम कर म्हणजे निरोगी राहशील. तिने स्वतःच्या छातीवर जोरात धाप मारली आणि म्हणू लागली, सावित्री, अधिकार आहे तुझ्यावर, धिक्कार आहे तुझ्या प्रेमावर. आणि मी जगाला ज्ञान देत राहिले, शानपण सांगत राहिली, पण तिच्या स्वतःच्या घरातला अंधार पाहू शकली नाही. मी त्यांना माझी पेन्शन दिली नाही तर माझी मान कापून दिली आहे. कदाचित मी वांज असते तर किमान मला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. ती भांड्यांवर जोरात घासत होती, जणू काही ती भांडी नव्हे तर स्वतःच्या नशिबाची काळजी साफ करण्याचा प्रयत्न करत होती. पण काळजी इतकी जाड होती की ती साफ करताही येत नव्हती. तेवढ्यात बाहेरून प्रियाचा आवाज आला, अगं म्हातारे, हात चालव, जीभ नाही, इथे सगळीकडे तुझ्या रडण्याचा आवाज येत आहे. सावित्रीजींनी भीतीने तिच्या पदराने तोंड झाकले आणि तिचा आवाज घशात दाबला. एक शिक्षिका, एक आई आता सिंकमध्ये तोंड घालून हुंदके देत होती आणि एका मशीन सारखे भांडी घासत होती. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि घर नवरीसारखे सजले होते. झुंबरचा प्रकाश डोळे विस्फारत होते. शहरातील मोठे मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक खायत पेय घेऊन उभे होते. संगीत चालू होते. अमन आणि प्रिया दोघेही भव्य कपडे घालून पाहुण्यांसमोर स्वागत करत होते. दरम्यान हॉलच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक कमनशिबी सावित्री उभी होती. तिने तिची मोलकरणीची पांढरी साडी आणि अमनचा ड्रेस घातला होता. तापाने शरीर जळत असतानाही तिने थरथरत्या हातात
चहा आणि स्नॅक्सचा एक ट्रे धरला आणि तिला कोणाशी न बोलण्याची सूचना देण्यात आली होती. प्रिया तिच्या मैत्रिणींच्या एका गटासमोर उभी होती. तिला सावित्रीजी एका कोपऱ्यात उभी असलेली दिसली. तिच्याकडे गेली आणि तिला कोपरा मारत म्हणाली, तू इथे खांबासारखी उभी का आहेस? तू पुतळा आहेस का? पाहुण्यांचे ग्लास रिकामे झाले आहे, दिसत नाही का? जा आणि सर्वांना चहा दे, सेवा दे आणि लक्षात ठेव, तुझ्या चेहऱ्यावरती रडणारे भाव दाखवू नकोस, नाहीतर मी तुझे केस इथेच उपटून टाकेन. सावित्रीजीने कोरड्या डोळ्यांनी तिच्या सुनेकडे पाहिलं आणि लंगडत पाहुण्यांच्या गर्दीत सामील झाली. सावित्रीजी पाहुण्यांना नाश्ता देत होती. तेवढ्यात प्रियाच्या श्रीमंत मैत्रिणीने मिसेस कपूर तिच्याकडे बारकाईने पाहत होत्या. मिसेस कपूर, अरे प्रिया, ही वयस्कर बाई, तिचा चेहरा अगदी तुझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यासारखा दिसत आहे. कदाचित ती तुझी सासू तर? प्रियाचे हृदय तडतडू लागले. तिने लगेच तिचे बोलणे थांबवले आणि हसून म्हणाली, ओ माय गॉड, काय मस्करी करतेस तू ही? आणि माझी सासू? अगं नाही सखी, माझी सासू गावात राहते. ती खूप श्रीमंत आहे. ही आमची जुनी मोलकरीण आहे. बिचारी कोणीच नाहीये आणि म्हातारपणी तिला कोणीही काम दिलं नाही, म्हणून अमनला तिच्याबद्दल कळवळा आला. आम्ही तिला राहण्यासाठी जागा दिली आणि त्या बदल्यात ती छोटी मोठी कामं करते. आपण काय करू शकतो? मन खूप मोठं आहे. आमचे जवळ उभ्या असलेल्या अमननेही हे ऐकले आणि तोही खोट्याशी सहमत झाला आणि मान हलवत, अमन, हो, मी मानवतेमुळेच ठेवले आहेत. हे शब्द सावित्रीजीच्या कानावर वितळलेल्या शिशासारखे पडले. बिचारी मोलकरीण, दया दाखवून ठेवला आहे. ज्या मुलांसाठी तिने आपले जीवन दिले होते, तिने तिचे तारुण्य घालवले आणि होते, आता तोच मुलगा तिला बिचारी मोलकरीण म्हणत होता. तिचे हृदय रडू लागले आणि तिच्या दृष्टीवर अंधार पसरू लागला. ताप आणि अपमानाच्या ओझ्याने सावित्रीजींचे शरीर कमकुवत होत चालले होते. जणू शहरातील सर्वात मोठा श्रीमंत माणूस सेठ मल्होत्रा, ज्यांचा बिझनेस पार्टनर तिचा मुलगा अमन होणार होता, त्यांना ज्यूस देण्यासाठी ती पुढे आली आणि तेव्हा अचानक तिला चक्कर येऊ लागली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरलू लागला. त्यामुळे तिचा पाय कार्पेटच्या कोपऱ्यात अडकला आणि तिच्या हातातून ट्रे निसटला. ज्यूसचे भरलेले 2 ग्लास सेठ मल्होत्राजींच्या महागड्या इटालियन सूटवर पडले. लाल ज्यूस त्यांच्या पांढऱ्या शर्टवर सांडला. काचेचे तुकडे जमिनीवरती पसरले गेले. पार्टीत शांतता पसरली. संगीत थांबले. सर्वांच्या नजरा तिथेच खेळल्या. सेठ मल्होत्राने त्यांचे ओले कपडे पाहिले आणि तो रागवला. सेठ मल्होत्रा ओरडत म्हणाले, मल्होय, काय ग, तू आंधळी आहेस का? म्हातारे, तुला दिसत नाही का? तू माझा 50,000 किमतींचा सूट खराब केला आहेस. मग अमनकडे वळून म्हणाले, अमन, तू कसली अशिक्षित आणि असंस्कृत मोलकरीण कामाला ठेवली आहेस. तुला पाहुण्यांशी कसं वागायचं ते माहित नाही का? सावित्रीजी भीतीने थरथर कापू लागल्या. ती जमिनीवर बसली आणि काचेचे तुकडे उचलू लागली आणि रडत म्हणाली, माफ करा, मला माफ करा साहेब, मला चक्कर आली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अमनने पाहिलं की त्याचा सर्वात मोठा क्लायंट रागवला आहे. त्याला त्याची इज्जत धुळीत मिलीन झाल्यासारखी वाटत होती. त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला. तो सावित्रीजीकडे धावला. पाहुण्यांची पर्वा नव्हती त्याला, त्याच्या आईच्या आदराचीही पर्वा नव्हती. त्याने सावित्रीजींचा हात धरला आणि तिला जमिनीवरून उभा करून तिच्या गालावर जोरात चापट मारत ओरडला, आई, शी बाई, मी तुला एक काम दिले होते आणि तू तेही नीट करू शकत नाहीस. तू माझी संपूर्ण पार्टी उद्ध्वस्त केली आहेस. सर्वांसमोर माझे नाक कापले गेले आहेस. सगळं शांत झालं. सावित्रीजी दगडाच्या पुतळ्यासारखी बनली. बाळा अमन, बाळा म्हणू नकोस मला. तू दासी आहेस आणि दासी म्हणूनच राहा. शेठजींचे कपडे खराब करण्याची तुझी हिंमत कशी झाली? आज तर मी तुला अमनचा राक्षस झाला. त्याने संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा स्वतःच्या आईला चापट मारण्यासाठी हवेत हात वर केला. सावित्रीजींनी भीतीने डोळे मिटले. ती थरथरत कापू लागली. तिला वाटले की आज संपूर्ण जगासमोर तिचा माझा मुलगा तिच्यावर हात उचलेल. अमनचा हात पूर्ण ताकदीने खाली येत होता, पण सावित्रीजींच्या गालावर पोहोचण्याच्या 1 इंच आधीच तो हवेत गोठला. अमनने त्याचे मनगट सोडवण्यासाठी पूर्ण ताकद लावली, पण पकड इतकी मजबूत होती जणू तो लोखंडी साखळीत अडकलेला आहे. तो रागाने वळला तेव्हा DM विजय त्याच्यासमोर उभा राहिला. तेव्हा त्याचा चेहरा दगडासारखा कठीण झाला होता आणि त्याचे डोळे एका वादळासारखे दिसत होते. ते पाहून धाडसी पुरुषांनाही घाम फुटेल. अमनचा राग क्षणार्धात भीतीत बदलला. त्याचा घसा कोरडा पडला. मग अमन त्याचा घाम पुसत म्हणाला, साहेब, तुम्ही
कृपया माझा हात सोडा. दुखत आहे. ही आमच्या कुटुंबातील वैयक्तिक बाब आहे. तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नये. म्हातारी बाई म्हणजे ही मोलकरीण खूप आळशी आणि असभ्य आहे. तिने माझ्या VIP पाहुण्यांची सूट खराब केली आहे. तिला धडा शिकवलाच पाहिजे. नाहीतर हे माझ्या डोक्यावर बसेल. अमनचे हे शब्द ऐकून विजय धीर सुटला. त्याने अमनचा हात सोडला. नाहीतर त्याने मनगट घट्ट फिरवले आणि त्याला मागून एक जोरदार झटका दिला. अमन अडखळला आणि मागे सोप्यावर आदळला. विजयने संपूर्ण हॉलमध्ये प्रतिध्वनित झालेल्या गडगडाटच्या आवाजात म्हणाले, दासी, तुमच्या वाईट भाषेवर नियंत्रण ठेवा मिस्टर अमन, नाहीतर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता तोडून माझ्या तळहातावर ठेवेल. विजयचा आवाज इतका मोठा होता की जुंबरांची काच हादरली. विजय, ज्याला मारण्यासाठी तू हात वर करत आहेस त्याला तू आळशी आणि असभ्य म्हणत आहेस. ते कोण आहे हे तुला माहीत आहे का? त्यांच्या सावलीला स्पर्श करण्याची ऐपत आहे का तुझी? हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली. DJ संगीत थांबले. पाहुण्यांचे पेयांचे ग्लास थांबले. प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. जणू कोणीतरी तिची नस कापली आणि तिचे श्रीमंत पाहुणे जे काही वेळापूर्वी भीतीने पाहू लागले. विजयने एक पाऊल पुढे टाकले आणि अमन घाबरून 2 पावले मागे टाकली. तो मागे सरकला. विजय बोट दाखवत म्हणाला, ज्याला तू तुझे पाय ठेवण्याचं आसन समजतोस ना, ती या शहराची कलेक्टर नाही, कलेक्टर बनणारी व्यक्ती आहे. विजय अमनपासून दूर गेला आणि थरथर कापत असलेल्या सावित्रीजीकडे पाहत घाबरलेल्या. सावित्रीजीने तिचा चेहरा पदराने झाकला होता. विजय हळूच तिच्या जवळ आला. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांनी पाहिले की शहराच्या सर्वोच्च अधिकारी ज्याच्या समोर उच्च पदस्थ मंत्री आपले डोके टेकवतात, पण तो त्या दासीसमोर गुडघे टेकवत होता. थरथरत्या हाताने विजयने सावित्रीजींच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या घाणेरड्या जुन्या चपलांवर आपले कपाळ टेकवले आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाला, मॅडम नमस्कार. असेही तुम्ही मला ओळखले नाही का? मी विजय, तुमचा विद्यार्थी, रोल नंबर 24, सरकारी शाळा, बॅच 2005. सावित्रीजींनी तिचा पदर बाजूला काढला. तिने तिच्या जुन्या चष्मातून विजयकडे पाहिलं. आठवणींचा दुराळा दूर झाला होता. सावित्रीजी आश्चर्यचकित होऊन, विजय तू आहेस का? अभ्यासात पण तू खूप हुशार होतास आणि आज तू? मग विजय रडत म्हणाला, हो, आज मी ह्या शहराचा DM जिल्हाधिकारी आहे. पण मॅडम, मी जे काय आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे. जेव्हा माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा तुम्ही माझी फी भरली. माझ्याकडे पुस्तके नव्हती तेव्हा तुम्ही मला पुस्तके दिली. तुम्ही मला माणूस बनवले. विजय उभा राहिला. त्याने प्रिया आणि सावित्रीजींवर लादलेला पांढरा अर्पण तिच्या हातातून फाडून टाकला आणि विजय आता संपूर्ण जमावाकडे वळाला. त्याच्या आवाजात सरकारी आदेश सारखा कडवटपणा जाणवत होता. मिस्टर अमन आणि मिस्टर प्रिया, तुम्हा दोघांनाही लाज वाटली पाहिजे. ज्या आईने तुम्हाला हे राजवाड्यासारखे घर देण्यासाठी लाख रुपयांची पेन्शन दिली आणि आज तुम्ही दोघांनी तिला मोलकरीण बनवले. अमन अडखळू लागला, साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. आईला स्मृतिभ्रंश झाला आहे. तिला विजय गर्जना करत म्हणाला, चूप राहा, आणखी एक शब्दही बोलू नकोस. तुम्हाला काय वाटलं मी आंधळा आहे का? मी गेल्या 15 मिनिटांपासून पाहत आहे. जेव्हा माझा गुरु 102 अंशाच्या तापाने थरथर कापत होता आणि पाहुण्यांना रस देत होता आणि तू तिच्यावर हात उगारत होता. विजय शेठ माल्होत्रांच्या ज्यांच्या कपडे खराब झाले त्यांच्याकडे पाहिला आणि तुम्ही सेठजी 50,000 किमतीच्या सूटसाठी तुम्ही एका वृद्ध महिलेला शिवीगाळ करत होता. लक्षात ठेवा, जर सावित्री मॅडम सारख्या शिक्षकांनी आम्हाला पेन कसा धरायचा हे शिकवले नसते तर आज तुम्ही सूट घालण्याच्या लायक सुद्धा झाला नसता. शेठ मल्होत्राला लाजेने ग्रासले. त्याने लगेच डोके खाली केले. साहेब, माफ करा साहेब, मला माहीत नव्हते. अमलला त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे जग कोसळताना दिसले. तो धावत विजयकडे आला आणि हात जोडू लागला. आता त्याच्या आवाजात अहंकार नव्हता तर विनवणी करणारा स्वर होता. विजय साहेब, कृपया मला माफ करा. हा कौटुंबिक प्रश्न आहे. तो घराच्या 4 भिंतींतच राहू द्या. जर हे प्रकरण बाहेर पडले तर माझे नाक कापले जाईल. ती माझी आई आहे. मी तिला सांभाळेल. मी शपथ घेतो की पुन्हा कोणतीही तक्रार होऊ देणार नाही. विजयने अमनकडे पाहिला आणि रागाने पाय झटकला, ज्याच्यामुळे अमन जमिनीवरती कोसळला. विजयने खिशातून त्याचा फोन काढला आणि कठोर स्वरात म्हणाला, अमन, ती तुझी आई होती, पण तू त्या नात्याची देवाणघेवाण केलीस. ज्या आईला तू जगापासून लपवत होतास आज तीच आई तुझ्या विनाशाचे कारण बनले आहे. आणि माफीबद्दल बोलायचं तर अमन, चुकीला माफी असते, गुन्ह्याला नाही. विजयने फोन कानाला लावला आणि सभागृहात शांतता होती. सर्वांचे श्वास रोखले गेले. विजय फोनवर जड आवाजात म्हणाला, नमस्कार.
एक आयुक्त आणि अन्न सुरक्षा विभाग. हो, मीडियम विजय बोलत आहे. तुम्ही ताबडतोब इंटरप्राइजेस आणि सिव्हिल लायसन्सच्या मिनिस्टर अमनच्या घरावर तात्काळ छापा टाका. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे आणि की हा व्यवसाय फसवणूक आणि वृद्धांच्या पैशांच्या अपहरणावर आधारित आहे. प्रत्येक फाईल तपासून पहा. जर काही चुकीचं वाटत असेल तर लगेच सील करा. बाकी मी पाहून घेईल. फोन डिस्कनेक्टेड होता. अमन आणि प्रियाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. प्रिया सोफ्यावर कोसळली आणि अमन रडत म्हणाला, नाही साहेब, असं काहीच करू नका. माझा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल. असं झालं तर मी बाजारात माझी प्रतिष्ठा खराब होईल. मी रस्त्यावर येईल. विजयने अमनच्या डोळ्यात पाहिलं आणि असं काही बोलले जे इतिहास जमा झाले. रस्त्यावर तर तू त्या दिवशी आला होता ज्या दिवशी तू तुझ्या आईच्या हातातून चहाचा कप हिसकावून घेतलास होता. ज्या 40 लाख रुपयांच्या अभिमानामुळे तू तुझ्या आईला नाकारलं होतंस. आज त्या प्रत्येक पैशांचा हिशोब घेतला जाईल. तयार राहा, कारण आता चांगले नाही तर कोर्टाचे दिवस येणार आहेत. विजयने खाली वाकून जमिनीवर पडलेला पांढरा एप्रॉन बाजूला केला आणि सावित्रीजींचा हात धरला आणि मोठ्या प्रेमाने आणि आदराने म्हणाला, चला आई, माझा आता इथे जीव गुदमरत आहे. हे घर नाहीये, हे विटांचे दगडांचे ढीग आहे. इथे माणसे नाहीत तर व्यापारी राहतात. माझ्या सरकारी बंगल्यात खूप जागा आहे. माझ्या स्वतःच्या आईचे माझ्या बालपणीचं निधन झालं आहे. आज देवाने मला माझी गुरुमाता परत दिली आहे. आता तुमची सेवा एक नोकर नाही तर तुमचा शिष्य करेल. चल जाऊया. सावित्रीजींचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. ती विजयसोबत चालू लागली. तेवढ्यात अमन आणि प्रिया स्वतःला ओरडत घेऊन आले. सावित्रीजीच्या पायात पडले. अमन मोठ्याने रडत म्हणाला, आई, जाऊ नकोस. आम्हाला पोलिसांपासून वाचव. विजय सरांना छापा सांगायला सांग. थांबा सांगायला सांग. मी तुझा मुलगा आहे. आई, कृपया मला माफ कर. मग प्रियाई म्हणाली, आई, मी चूक केली. मला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. सावित्रीजी थांबली. तिने हळूच अमनचे हात तिच्या पायांवरून काढले. तिच्या डोळ्यात आता आईच्या मायेचा, ममतेचा कमकुवतपणा नव्हता, तर एका शिक्षितेचा कडवटपणा होता. मग तिने तिच्या गालावर जोराची चापट मारली. सावित्रीजी गंभीरपणे आणि थंड आवाजात म्हणाली, बाळा, अमन, मी 102 अंशाच्या तापाने फडफडत होते. तेव्हा तू काय म्हणाला होतास ते आठवतंय का? तू म्हणाला होता की काम नाही तर अन्नही नाही. सावित्रीजींनी दीर्घ श्वास घेतला. आई कदाचित तिच्या मुलाला माफ करेल, पण आज समोर तुझी आई नाही तर तुझी गुरु उभी आहे आणि एक गुरु निश्चितच त्याच्या शिष्याला चुकीच्या मार्गाने गेल्याबद्दल शिक्षा करते. तर आजचा माझा निर्णय ऐक. दया नाही, माफी नाही, ही तुझी कृत्य आहेत अमन, आणि तुला तुझ्या कृत्यांचे परिणाम तर भोगावेच लागतील. सावित्रीजीने अभिमानाने डोके वर केले, तिचा पदर दुरुस्त केला आणि वळून तिच्या खऱ्या मुलासह म्हणजे विजय सोबत मुख्य दाराकडे चालत गेली. मागे हॉलमध्ये प्रिया आणि अमर डोके धरून रडत बसले होते. तेवढ्यात बाहेरून पोलीस आले. प्रवेशद्वारातून एकर विभागाची जीप आणि वाहनांचे सायरन वाजू लागले. पार्टी संपली, नाटक संपले. दाराशी उभे राहून सावित्रीजींनी मोकळ्या हवेत मोकळ्या मनाने दीर्घ श्वास घेतला आणि अमन आणि प्रियाला अटक करण्यात आली आणि त्यांच्या कृतीचे परिणाम येऊ लागले. पद, पैसा आणि प्रतिष्ठा हे सर्व मिळवता येते, पण तुमच्या पालकांच्या आशीर्वादाशिवाय ते सर्व एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.